अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणारा संशयित अखेर पोलिसांच्या ताब्यात। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची तत्परता दहिवडी पोलिसांनी तस्लीम खानला सांगलीतून उचललं। पाहुयात सविस्तर बातमी। गोंदवले बुद्रुकमध्ये अल्पवयीन युवतीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या तस्लीम खान नावाच्या व्यक्तीला दहिवडी पोलिसांनी सांगलीमधून ताब्यात घेतलंय। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास गोंदवले येथील अनिता माने या अल्पवयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणाच्या प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तत्परता दाखवत तांत्रिक माहितीच्या आधारे तस्लीम खान या सांगलीमधून त्याच्या नातेवाईकांच्या घरून ताब्यात घेतलं असल्याची खात्रीशीर माहिती आपल्या चॅनेलकडे प्राप्त झाली आहे। अधिकृत प्राप्त माहितीनुसार तस्लीम खान या व्यक्तीविरोधात गेल्या महिन्यात तक्रार दाखल झाल्यानंतर दहिवडी पोलिसांनी त्यावर कारवाई केली होती। कारवाईनंतर त्यास सातारा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तो न्यायालयीन प्रक्रियेतून जामिनावर सुटला होता। त्याची सुटका झाल्यानंतर तस्लीम खान हा वारंवार गेल्या 1 वर्षापासून मृत अनितास त्रास देत असल्याचं अनिताच्या आईनं सांगितलं। तो देत असलेल्या त्रासाला कंटाळून अनिताने आत्महत्या केल्याचं म्हणणं मयत अनिताच्या आईनं मांडलं। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत गेलेल्या पथकाने संशयित तस्लीम खान यास ताब्यात घेतलं असून प्राप्त तक्रारीनुसार त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। मी अनिता मानेची आई बोलते। माझ्या पोरगीला येऊन तस्लीम खान सातारावरून येऊन त्यांनी मारहाण केली 8 दिवसापूर्वी। 8-15 दिवस झाले त्या घटनेला आणि सारखा धमक्या द्यायचा फोनवरनं की तुझ्या आईला मारीन, बहिणीला मारीन, तुझ्या काकाला मारीन, तुझ्या आईचा जीव घेतो, ती मध्ये येते लय आपल्या दोघांच्या, मग तिला खलास करतो पहिला, मग तुझ्या बहिणीला बघतो, अशा माझ्या पोरगीला सारखा तो धमक्या देत होता। घरात कोणीच नव्हतं। मी कामावर गेलती, पोरगी पण कामावर गेलेली, पोरगं शाळेत गेलतं, ती एकटीच घरात होती आणि असं करेल म्हणून वाटलंच नाही आम्हाला। रात्री ती जेवली बी नाही, रात्री 12-1 पर्यंत जागीच होती। रात्री तिने केलं असतं पण ती रात्री मी जागी झाल्यामुळे ती परत झोपली। अनोळखी नंबरवरून आलता, सांगितले की मला की असं असं फोन आले, मग मी रेकॉर्डिंग पण मला दाखवलं, रेकॉर्डिंग केलंय। अनोळखी नंबरवरून त्यानं फोन केलाय। पोरगीनं मग तिच्या हातातनं हिसकावून घेतला। तिला विचारलं मोठ्या पोरगीनं की का बाबा फोन करतोय सारखा, तिला फोन करू नको, त्रास देऊ नको। तर म्हटलं नाही, मला एकदाच फक्त बोलायचंय, तू फोन दे तिला। तर हिनं काय फोन दिला नाही म्हणली बोलायचं तुला, आम्हाला तुझ्याशी, तू फोन ठेव, फोन करू नको।